नांदगाव शहरात पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांनी मोठी कॅन आणि डब्याची रांगा लावल्या रांगा। नांदगाव शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली आहे। ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना नांगरणीसाठी ट्रॅक्टर खूप उपयोगी असते आणि त्यात डिझेल नसल्याने शेतकऱ्यांची धावपळच झाली आहे। ट्रॅक्टर, छोटा हत्ती, माल वाहतूक असे वाहनांमध्ये डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर गर्दी करत कॅन आणि डबा लावून नंबर लावलेला दिसून आलाय। इकडे कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे पहिलेच हाल झाले आहेत। आता पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि आम्हाला नांगरणीला सुरुवात करायची आणि त्यात पेट्रोल डिझेलचा 4-5 तास नंबर लावायला लागतोय, तर आम्ही करायचं तरी काय असं शेतकऱ्यांनी संतप्त करत आपले मत व्यक्त केलंय। पेट्रोल डिझेल लवकरात लवकर सुरळीत होणार, वाहनधारकांनी गरजेपुरताच पेट्रोल डिझेल घ्यावे असे पेट्रोल पंपाचे संचालकांनी सांगितले। माऊली बोला, नेमकं 2 दिवसापासून जे पेट्रोल डिझेलचे हाल होत आहे, एक प्रत्येक ठिकाणी गर्दी दिसते, या संदर्भात आपण काय बोलणार? आता सगळ्यात जर सांगायचं म्हणलं मला, आता पहिले एक तर कंपनीचं कुठलं राहिलेलं नाही, काही ना या कंपनीचं काही वचक डिटेलची कुठल्याही प्रकारची राहिलेली नाही। तर आपण या पंपावर पाहताय का 2 दिवसापासून गर्दीचं सावट आहे। आता शेतकऱ्याला पावसाचं वातावरण सुरू झालं, जमीन नांगरट करणे गरजेचं आहे। त्याच्या परिस्थितीत जर असं जर डिझेल भेटत नाही तर शेतकऱ्याला ते फुकट भेटल्यानंतर तर त्याचा काही उपयोग नाही शासनाकडे। दुसरं कांदा कमीत कमी जात आहे 200, 300, 400 रुपयापर्यंत। त्या पैशाची आपल्याला जेवढं आहे डिझेल टाकाय पुरतेच पैसे येऊ राहिले, हे बी शासनाने दखल घेतली पाहिजे। आणि दुसरं आपण पाहता लाईन किती लांबपर्यंत आहे, शेतकरी घेता त्यांना संध्याकाळ होईल केव्हा कामं यायची आता डिझेलचं। शासनाने काहीतरी लक्ष केलं पाहिजे। पण वरतून आता डिझेलचे बाजारभाव वाढवले, आता स्थानिक नागरिक नुकसान पाहताय किती होती, ते सकाळपासून आलेले, आपण त्यांचा वार्तालाप करू शकता। बोला, कधी वाजून येईल? 8 वाजेपासून येईल सकाळी। आपण कुठले, काय, कोणतं गाव? टाकळे ज्ञानेश्वर मासली। बरं, काय आपलं मत काय संदर्भात? काय डिझेलच भेटाना, क्षेत्र तयार करायचा। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव।